नमस्कार, मी निरंजन. काल सेबीनी भारतामधला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा असा एक स्टॉक मार्केटमधला महाघोटाळा, जो आत्तापर्यंतच्या भारताच्या इतिहासातल्या अनेक प्रकरणांच्या कित्येक पटीनं जास्त आहे, आणि आत्ता याच्याबद्दलची नोटीस सेबीनी काल ऑर्डर एक इश्यू केली. आणि त्या ऑर्डर इश्यू केल्यानंतर राजेश एक्सपोर्ट्स या नावाची कंपनी, जी राजेश मेहता हा माणूस त्याचा मालक होता, चालक होता, चालवत होता, तो आणि त्याचा भाऊ प्रशांत, जे त्याचे फाउंडर होते राजेश एक्सपोर्ट्सचे, आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये सोन्याच्या रिफायनिंग पासून ते बऱ्याच गोष्टी ते करत होते. आणि हा संपूर्ण घोटाळा ज्या वेळेला ती जवळजवळ 109 पानांची ऑर्डर ही सेबीने याच्यामधली इश्यू केली, आणि ती संपूर्ण ऑर्डर जर वाचली तर अत्यंत धक्कादायक गोष्टी त्याच्यामधून समोर येतात. इजी न्यूजच्या दर्शकांना ते अतिशय सोप्या पद्धतीने समजवण्यासाठी आम्ही काही ग्राफिक्स मुद्दाम तयार केलेली आहेत, आणि त्या ग्राफिक्सच्याच मदतीने आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत. आता पहिल्यांदा सर्वात पहिले तुम्ही ही स्लाइड बघा. भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी फसवणूक, 15 लाख कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे. 15 लाख कोटी हा आकडा फार मोठा आहे. म्हणजे महाराष्ट्रासारख्या 13 कोटी लोकसंख्येच्या संपूर्ण राज्यावरती आत्ता असलेलं कर्ज, राज्याचं संपूर्ण कर्ज हे 10 लाख कोटी रुपयाचं आहे. ते एका महाराष्ट्रासारख्या मोठ्या अत्यंत प्रगत असलेल्या राज्याच्या कर्जापेक्षा सुद्धा दीडपट एवढा मोठा हा घोटाळा आहे. राजेश एक्सपोर्ट्सने भारताच्या डिफेन्स बजेटच्या, भारताचं जे संरक्षण खात्याचं बजेट आहे त्याच्या 2.5 पट हा घोटाळा केलेला आहे. 2.5 पट. कल्पना करून बघा. म्हणजे 6-7 हजार कोटी रुपये 6,000 कोटी रुपयाचं भारताचं बजेट आहे डिफेन्सचं, भारताच्या संरक्षण मंत्रालयाचं बजेट, आणि त्याच्या 2.5 पट रकमेचा घोटाळा या एका माणसाने केलाय. बरं, राजेश एक्सपोर्ट्स ही स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे. आता हा 3 जूनचा सेबीने काढलेला आदेश आहे. आता मुळामध्ये याच्या पाठीमागचा माणूस होता जो आहे, ही सगळी सुरुवात कशी झाली म्हणून ही दुसरी स्लाइड तुम्ही बघा. त्यांनी 1200 रुपये मोठ्या भावाकडून उसने घेतले होते. 20 जून 1964चा त्याचा वाढदिवस आहे, जो आता याच महिन्यामध्ये आणखीन काही दिवसांनी असेल. या 20 जून 1964ला जन्माला आलेला हा राजेश मेहता यांनी मोठ्या भावाकडून, तो त्याचा भाऊ जो प्रशांत आहे, त्याच्याकडून 1200 रुपये उसने घेतले आणि व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय त्यांनी सुरू केला. त्याच्यानंतर त्यांनी सोन्याचं रिफायनिंग करणं, सोनं गाळणं वगैरे हा सगळा प्रकार सुरू केला. फोर्ब्सच्या 2017च्या यादीमध्ये याची एकूण संपत्ती ही $2.6 बिलियन एवढी याची होती. हा भारतातला 61व्या क्रमांकाचा श्रीमंत होता त्यावेळेला 2017 साली. आज काय झालेलं आहे? आज या राजेश मेहताच्या स्टॉक मार्केटमधल्या सर्व व्यवहारांवरती सेबीने बंदी आणलेली आहे. ही कंपनी यांनी जी स्थापन केलेली होती 1989 साली, राजेश एक्सपोर्ट्स, त्याच्या भाऊ प्रशांत बरोबर, आणि त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी लीना आहे, त्याचा मुलगा सिद्धार्थ आहे. गॅरेजमध्ये केलेली सुरुवात. भारतातला सर्वात मोठा सोन्याचा निर्माता हा तयार झाला. यांनी सोनं बनवायला त्याच्यामध्ये सुरुवात केली, सोनं शुद्धीकरण करणं वगैरे. आणि आता भारतातल्या सर्वात मोठ्या फसवणुकीच्या, चिटिंगच्या, फ्रॉडच्या सेंटर स्थानी तो आहे. पुढचा ग्राफिक बघा. हे जे राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड आहे, हे बंगलोरच्या गॅरेजमधून जे सुरू झालं ते ग्लोबल फॉर्च्यून 500 पर्यंत कसं पोहोचलं. म्हणजे 1989 साली 10 कर्मचाऱ्यांसह त्यांनी पहिल्यांदा एका गॅरेजमध्ये त्याची ही सोनं गाळणं, शुद्ध करणं वगैरे हे ऑपरेशन सुरू केले. 9 वर्षात 1998 सालपर्यंत त्याचा महसूल
त्याचं रेव्हेन्यू, त्याचा टर्नओव्हर हा 1200 कोटी रुपयापर्यंत पोहोचला 9 वर्षामध्ये. म्हणजे भारतभरातून किंवा त्याच्या संपूर्ण राज्यातून त्याच्याकडे वेगवेगळे सोनार, हे सोनं गाळून घ्यायला, सोनं शुद्ध करून घ्यायला, हे त्याच्यामुळे त्याचा इतका टर्नओव्हर झाला. एकूण 2001 साली यांनी जगातली सर्वात मोठी सोनं बनवणारी कंपनी ही सुरू केली. म्हणजे जगभरातल्या सोन्याच्या खाणींमधून रॉ गोल्ड, कोळशामध्ये असलेलं, दगडामध्ये असलेलं हे रॉ गोल्ड आणायचं आणि त्यातून सोनं शुद्ध करायचं, सोनं बनवायचं. 2010 साली, आणखीन 10 वर्षामध्ये त्याची वार्षिक विक्री ही 4 अब्ज US डॉलर्स एवढी याचा टर्नओव्हर त्याचा सुरू झाला. त्याच्यानंतर 2015 साली, आणखीन 5 वर्षांनी, त्यांनी स्वित्झर्लंडमधली जगातली एक आणखीन नामांकित सर्वात मोठी अशी वाल्कम्बी SA नावाची स्वित्झर्लंडमधली सोनं बनवणारी कंपनी ही $400 मिलियन विकत घेतली. $400 मिलियन ही त्यावेळेला त्यांनी विकत घेतली. 2020 साली हा फॉर्च्यून इंडियाच्या 7व्या नंबरवरती आणि त्याचा महसूल हा $2.9 ट्रिलियन झाला. त्याचा टर्नओव्हर 2020 साली 2.9 ट्रिलियन झाला. हा आकडा नीट लक्षात घ्या. म्हणजे 2020 साली आपला नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान सांगत होता की भारताची अर्थव्यवस्था ही आता $4 ट्रिलियन वरून $5 ट्रिलियन करायची. तर भारताची अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन असताना हा राजेश मेहता $2.9 ट्रिलियन इतका त्याचा टर्नओव्हर करत होता. त्याच्यानंतर 2026 साली सेबीनी हे फसवणुकीचं जे संपूर्ण प्रकरण आहे हे बाहेर काढलं आणि तात्काळ शेअर बाजारामध्ये 66% हा ड्रॉप आला, घसरण याच्यातली झाली. 2011 साली याच्याकडे 1401 कर्मचारी होते एकूण, आणि एका कर्मचाऱ्याच्या मागे, एका एम्प्लॉईच्या मागे त्याचा रेव्हेन्यू हा 2051 कोटी रुपये इतका होता. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीमागे त्याला 2051 कोटी रुपये इतका प्रचंड मोठा टर्नओव्हर मिळत होता. जस्ट कल्पना करा. आणि कर्मचाऱ्यांची संख्या 1400, म्हणजे 1400 गुणिले 2000 कोटी इतकं याचं सगळा तो प्रकरण पसरलेलं होतं. याच्या पुढची ग्राफिक बघा. जगातला सर्वात मोठा सुवर्ण शुद्धीकरणचा कारखाना हा जो त्यांनी विकत घेतला स्वित्झर्लंड मधला, तो वाल्कम्बी, हा $400 मिलियन त्यांनी विकत घेतला. ही बलरेना स्वित्झर्लंडमध्ये आहे. 2015 साली जुलै महिन्यामध्ये त्यांनी ही विकत घेतली. न्यूमॉन्ट मायनिंग आणि एक स्विस इन्व्हेस्टर हे त्याचे मालक होते त्या वाल्कम्बीचे. आणि यांनी जेव्हा ती $400 मिलियन विकत घेतली त्यावेळेला 70% पैसा यांनी स्वतः याच्यामध्ये टाकला आणि 30% क्रेडिट स्विस नावाची जी बँक आहे त्यांच्याकडून लोन घेतलं. आणि हा $400 मिलियन प्रोजेक्ट, संपूर्ण कंपनी ही वेलकम्बी स्विस नावाची ही त्यांनी तिथं विकत घेतली. या कंपनीची क्षमता ही वर्षाला 945 टन सोनं बनवण्याची होती. वर्षाला 945 टन दरवर्षी. हा सुद्धा आकडा नीट समजून घ्या. आत्ता गेल्या महिन्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असलेला सोन्याचा साठा, भारत सरकारकडे असलेला सोन्याचा साठा 47 सालपासून 2026 पर्यंत जमवत आणलेला, थोडा वाढवत आणलेला हा साठा एकूण आहे 880 टन भारत सरकारकडे असलेला. आणि हा दरवर्षी 945 टन सोनं हा एका या स्वित्झर्लंडच्या कंपनीमधून हा बनवत होता. त्याला बरीच प्रमाणपत्र होती जी CME, नायमेक्स, दुबईमध्ये, भारतामध्ये याचा स्वीकार केला जात होता. हा स्विस ही त्याची सबसिडियरी कंपनी होती, म्हणजे राजेश एक्सपोर्ट्सची ही उपकंपनी होती स्वित्झर्लंड मधली. आणि याच्यामधूनच हा सगळा 15 लाख कोटी रुपयाचा घोटाळा जो झाला
तो या मार्फत झाला असं सेबीचं म्हणणं आहे. पुढचं ग्राफिक आपण बघू. या फसवणुकीची रचना म्हणजे 4 कंपन्यांमधून हे 15 लाख कोटी रुपये कसे लपवले गेले हे नीट बाजूच्या स्लाइडमध्ये बघा. राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड ही भारतामधली कंपनी जी बीएसई आणि एनएसई वरती लिस्टेड आहे, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड आहे. ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. याची 100% मालकी राजेश एक्सपोर्ट्सची ही आरईएल सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे, जी सिंगापूर बेस्ड मधली आहे. त्याची डेली ऑपरेशन्स काही नाहीत. हा गमतीचा भाग आहे. त्यांची डेली ऑपरेशन्स काही नाही, ती एक होल्डिंग कंपनी आहे. म्हणजे याचा सगळा शेअर पॅटर्न हा या कंपनीने होल्ड केलेला आहे. ती कंपनी जी आहे म्हणजे ही सिंगापूरमधली आरईएल जी कंपनी जी आहे ही ग्लोबल गोल्ड रिफायनरीज एजी या नावाच्या स्वित्झर्लंड मधल्या एका कंपनीकडे त्याची संपूर्ण होल्डिंग आहे. संपूर्ण इथं ते बिलियन्स ऑफ डॉलर हे दाखवले गेले या कंपनीमध्ये. आणि या कंपनीची 100% मालकी ही वेलकमबी जी मगाशी सांगितलं $400 मिलियन विकत घेतलेली कंपनी, ही स्वित्झर्लंडमध्येच ही प्रत्यक्ष रिफायनरी आहे, ज्या रिफायनरीमध्ये सोनं शुद्ध केलं जातं, सोनं बनवलं जातं ही. आणि याचा ऍक्च्युअल टर्नओव्हर या कंपनीचा, ही स्वित्झर्लंड मधली जी कंपनी आहे हिचा वर्षाचा टर्नओव्हर आहे 427 ते 743 कोटी, म्हणजे आपण 550-600 कोटी रुपये सरासरी हा वर्षाचा टर्नओव्हर आहे. 550-600 कोटी रुपये. आणि हा संपूर्ण स्वित्झर्लंड मधल्या या 2 कंपन्या म्हणजे वेलकमबी एसए आणि ग्लोबल गोल्ड रिफायनरी या दोन्हीही कंपन्या या स्वित्झर्लंड मधल्या लॉजमध्ये, कायद्यामध्ये असल्यामुळे स्वित्झर्लंड मधले डेटा प्रोटेक्शन ऍक्ट जे आहेत त्यामुळे त्यांनी सेबीच्या कोणत्याही इन्व्हेस्टिगेशनला नकार दिला की स्वित्झर्लंड मधला डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आम्हाला परवानगी देत नाही की ही सगळी इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला द्यावी, असं म्हणून त्यांनी हा संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये सेबीला पूर्णपणे नकार दिला, पूर्णपणे त्याच्या बाबतीमध्ये अंधारात ठेवलं. पुढचं ग्राफिक बघा, ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. आता हे 15 लाख कोटी रुपये फसवण्याच्या पद्धती काय होत्या, त्या ज्या टप्प्याटप्प्याच्या पद्धती आहेत ज्या सेबीच्या 109 पानाच्या ऑर्डरमध्ये एक्सप्लेन केल्या आहेत. वैयक्तिक व्यापार त्याचा स्वतःचा राजेश मेहताचा हा त्यांनी कंपनीचा टर्नओव्हर म्हणून दाखवला, कंपनीचा महसूल म्हणून दाखवला, ज्यात त्यांनी सोन्याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये तो ट्रेड करत होता, जे जवळजवळ 11,467 कोटी हे त्यांनी कंपनीच्या टर्नओव्हर मध्ये दाखवले. 11,467 कोटी रुपये हे कंपनीच्या टर्नओव्हर मध्ये दाखवले. याच्या व्यतिरिक्त आता तपासणीच होऊ शकत नाही कारण स्वित्झर्लंड मधला डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आडवा येतो असं सांगून त्यांनी 15,19,000 कोटी रुपये परदेशात मधल्या संस्थांना दिले, ज्याच्यामध्ये वेलकमबीचा महसूल खरं तर हा जसं मी मगाशी म्हटलं 427 ते 700 कोटी रुपयाच्या दरम्यान हा त्याचा वास्तविक टर्नओव्हर होता. पण त्यांनी 15 लाख कोटी रुपये वेगवेगळ्या परदेशामधल्या कंपन्यांनी दिले असं त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं आणि डेटा प्रोटेक्शन ऍक्टचं कारण सांगून सेबीला कुठलीही माहिती द्यायला नकार दिला. त्याच्यानंतर आपल्याला माहितीये फॉरेन एक्सचेंजचा रेट हा रोज ठरत असतो, रोज बदलत असतो. आता फॉरेन एक्सचेंजचा रेट म्हणजे डॉलरचा रेट म्हणा किंवा स्विस फ्रँकचा रेट म्हणा किंवा युरोचा आणि रुपयाचा रेट म्हणा हा सतत बदलत असतो आणि त्या बदलत्या एक्सचेंज रेटमुळे जो नफा होतो, म्हणजे याच्याकडे समजा एक $100 असतील आणि त्या $100ची भारतामधली किंमत ही 3 महिन्यापूर्वी समजा एक 8,000 रुपये असेल आणि आता $96 झाल्यामुळे ते 9,600 रुपये त्याची किंमत झाली $100ची. तर हा वरचा म्हणजे फॉरेन एक्सचेंजचा रेट वाढला म्हणून झालेला 1,600 रुपयाचा नफा हा त्यांनी त्या कंपनीचा टर्नओव्हर मध्ये दाखवला, हा एक्सचेंज मधला डिफरन्स. त्याच्यानंतर बँकांमधलं फिक्स डिपॉझिट्स आणि म्युच्युअल फंड मधून त्याला मिळणारा एनएव्ही हा सुद्धा त्यांनी रेव्हेन्यू म्हणून कंपनीत दाखवला. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आफ्रिकेमधल्या एका सोन्याच्या खाणीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याचे ऍसेट्स
त्या आफ्रिकेमधल्या सोन्याच्या खाणीमधले ऍसेट्सची किंमत ही त्यांनी कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये दाखवली. मुळामध्ये, आणि हे खूप धक्कादायक आहे, सेबीला, म्हणजे सेबी ही जी यंत्रणा भारत सरकारची आहे, जी मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या संपूर्ण लिस्टेड कंपन्यांच्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवते, हिला आफ्रिकेमध्ये अशी कुठली सोन्याची खाण आहे याचीच माहिती नाही. आहे की नाही हेच त्यांना सापडलेलं नाही. आणि यांनी या आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणीच्या नावावरती काही लाख कोटी रुपयाचे ऍसेट्स दाखवले. हे खूप भयंकर मोठा प्रकार आहे. त्यानंतर 336 कोटी रुपये यांनी वैयक्तिक वापरासाठी म्हणून घेतले, चोरले थोडक्यात. राजेश एक्सपोर्ट्सचा कंपनी निधी आहे, त्याच्यातून 336 कोटी रुपये राजेश मेहताच्या व्यक्तिगत खात्यावरती आले. हे 336 कोटी रुपयापैकी 232 कोटी रुपये परत आले राजेश एक्सपोर्ट्सला. अजूनही 106 कोटी रुपये कुठे आहेत, काय आहेत, याचा काही पत्ता लागलेला नाही. ते 336 कोटी रुपयांमधले जे पैसे त्यांनी 106 कोटी रुपये आणि आधीचे 232 कोटी रुपये हे जिथं कुठे वापरले, त्या वापरल्यातून त्यांनी काही नफा कमवला का याच्याबद्दलची काहीही माहिती सेबीला नाही. पुन्हा कंपनीनी कारण काय सांगितली की बँक खात्यांची गोपनीयता आम्हाला ठेवायची आहे, कॉन्फिडेन्शियालिटी बँक ट्रान्झॅक्शन्सची. त्याच्यानंतर न्यायालयीन कारवाईसाठी आम्ही निधी बाजूला काढून ठेवलाय. म्हणजे यांना आधीच माहिती होतं का की काहीतरी आपल्यावरती न्यायालयीन कारवाई होईल. आणि व्याजमुक्त कर्ज हे आम्ही राजेश मेहतांना दिलं होतं कंपनीने. हे जे 336 कोटी रुपये दिले हे व्याजमुक्त त्यांना दिलेलं होतं, याच्यातून कुठलं व्याज घेतलेलं नव्हतं. आता मुळामध्ये हे सगळी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जी आहेत, या ट्रान्झॅक्शन्सचा ट्रेल सेबीपासून लपवणं, प्रमोटर्सच्या व्यक्तिगत बँक खात्यांमध्ये व्यवहार करणं आणि तेही लपवणं, याला या कंपनीच्या राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी होती का? नव्हती. त्याच्यानंतर याच्यावरती काही ऑडिट कमिटी होती का? नव्हती. कुठलाही ऑडिट रिपोर्ट याच्यावरती नाही. आणि याचं शेअर होल्डर्सला काही म्हणजे एक्सपोजर दिलं होतं का? त्यांना शेअर होल्डर्सला याच्याबद्दलची माहिती दिली होती का? पारदर्शकता ठेवली होती का राजेश एक्सपोर्ट्सच्या? तर तीही ठेवलेली नव्हती. हे सगळं इतकं भयंकर आहे, धक्कादायक आहे. आणि म्हणजे मग असं वाटतं की मग सेबी करत काय होतं हे सगळं होत असताना. आता हे जे 8 मार्ग आहेत, या 8 मार्ग, ही पुढची स्लाइड ग्राफिक बघा, यांनी सेबीला अडथळा दरवेळेला निर्माण केला. ERP सिस्टीम्स म्हणजे प्रत्येक कंपनीची ही जी एक संपूर्ण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सची जी एक सिस्टीम आहे, सॉफ्टवेअर आहे, या ERP सिस्टीमचा ऍक्सेस सेबीला नाकारला, जो द्यावा लागतो. पण सेबी सारख्या संस्थेला राजेश एक्सपोर्ट्स नावाची एक कंपनी हा ऍक्सेसच नाकारते, दिलाच नाही त्यांना. त्याच्यानंतर प्रायमरी अकाउंट बुक्स जी आहेत, ज्याच्यामध्ये बेसिक एंट्रीज असतील, ही सुद्धा सेबीला द्यायला नकार दिला. टर्नओव्हर जर त्याचा ट्रॅक करायचा असेल तर परचेस किती तुमचा, सेल कोणाकोणाला केला, हे जे सोनं बनवलं हे विकलं कोणाकोणाला, याचं संपूर्ण अकाउंटचं बुकच त्यांनी सेबीला द्यायला नकार दिला. त्याच्यानंतर कस्टमर वाईज सेल म्हणजे विक्री आणि विक्रेता खरेदी यांच्या एंट्रीज द्यायला नकार दिला. म्हणजे विकणारी कंपनी कुठली होती? ती सिंगापूर मधली होती, ती भारतातली राजेश एक्सपोर्ट्स होती, ती स्वित्झर्लंड मधली कंपनी होती. कुठल्या कंपनीने कोणाला किती रुपयांचा, किती डॉलर्सचा, किती सोनं विकलं, कोणी ऑर्डर दिलेली होती, हे सर्व नाकारलं सेबीला द्यायला. त्याच्यानंतर अकाउंट्सचं जे एक जर्नल आहे, याचं फायनान्शियल जर्नल, हे सुद्धा सेबीला द्यायला त्यांनी नाकारलं. हे सगळं करण्यासाठी पुन्हा एकदा तो स्विस डेटा प्रोटेक्शन ऍक्ट याचा त्यांनी वापर केला आणि ही कुठलीही माहिती द्यायला नकार दिला. प्रत्येक वेळेला सेबीच्या चौकशीच्या दरम्यान प्रत्येक वेळेला वेगवेगळी स्टेटमेंट्स, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट, परस्पर विरोधी स्टेटमेंट्स, ही त्याच्यामध्ये त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन्स दिली गेली. फॉरेन्सिक ऑडिटर जो असतो
म्हणजे जो सेबीने नेमलेला असतो, जो या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सचा इंटरनेटवरचा संपूर्ण ट्रेल शोधतो, की किती तारखेला ऑर्डर आली होती, कुठे ती ऑर्डर डायव्हर्ट केली गेली, किती अमाऊंटची ती होती, ती डिलिव्हर कधी झाली, हा जो सगळा फॉरेन्सिक ट्रेल आहे या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा, हा सुद्धा सेबीला द्यायला त्यांनी नकार दिला. अजिबात त्याच्यात कॉपरेट केलं नाही. 7,000 कोटीहून अधिकचे व्यवहार त्याच्या बाबतीमध्ये अतिशय थोडके तुटपुंजे त्याला म्हणायला पाहिजे खरं तर, हे कागदपत्र याच्यामध्ये ही यांनी पुरवली. आणि यामुळे सेबीला पुन्हा एकदा नवीन फॉरेन्सिक ऑडिटर हा याच्यामध्ये नेमावा लागला. पुढचा ग्राफिक बघा. हे मुळात सुरुवात कशी झाली, तर एका शेअर होल्डरनी, म्हणजे या कंपनीचे शेअर्स जे लोकांनी घेतलेले होते त्यातल्या एका शेअर होल्डरनी सेबीला 29 कोटी 14 लाख रुपयांच्या संशयास्पद ट्रान्झॅक्शन बद्दल ईमेल पाठवली. कधी पाठवली? मार्च 2024ला. मार्च 2024ला एका शेअर होल्डरनी 29 कोटी रुपयाच्या संशयास्पद ट्रान्झॅक्शन बद्दल सेबीला ईमेल पाठवली. सेबीने 8 महिन्यानंतर ऑक्टोबर 2024ला याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक अधिकृतरित्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. ऑक्टोबर महिन्यात त्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर 2024 पर्यंत तपास करण्याचा प्रयत्न केला आणि बीडीओ इंडिया सर्व्हिसेस या फॉरेन्सिक ऑडिटरची अपॉइंटमेंट केली. याचा सगळ्याचं फॉरेन्सिक ट्रान्झॅक्शन शोधा. 2025 मध्ये या कंपनीनी सर्व कागदपत्र द्यायला नकार दिला आणि बीडीओनी सुद्धा, ही जी बीडीओ फॉरेन्सिक एजन्सी होती, या एजन्सीनी सुद्धा सेबीला असा रिपोर्ट दिला की ही कंपनी अजिबात सहकार्य करत नाहीये इन्व्हेस्टिगेशनमध्ये. पूर्ण 2025 हे वर्ष त्याच्यामध्ये गेलं. मग मार्च 2026ला, 17 मार्च 2026ला कंपनीनी ईमेलमध्ये मान्य केलं आणि निधी मूळ बँक खातं उघड न करता सांगितलं. म्हणजे मूळ बँक खातं कुठलं आहे हे सांगितलंच नाही, फक्त त्या निधीबद्दलचं त्यांनी याच्यामध्ये मान्य केलं. 3 जून 2026ला सेबीनी, आत्ता परवा सेबीनी हा 109 पानांचा आदेश, इंटरिम ऑर्डर ही याच्यातली इश्यू केली आणि राजेश मेहताच्या स्टॉक मार्केटमधल्या, बाजारामधल्या, शेअर बाजारामधल्या सर्व व्यवहारांवरती बंदी आणली. 4 जूनला राजेश एक्सपोर्ट्सचा स्टॉक हा लोएस्ट सर्किटला टच झाला त्याच्या, आणि 1,94,000 जे सामान्य माणसं त्याच्यामधले इन्व्हेस्टर आहेत, ज्यांनी ते शेअर्स घेतलेले होते, यांना त्याचा फटका बसला. आता हे जे गुंतवणूकदार आहेत, हे जे 1,94,000 लोक आहेत, हे कोण आहेत ह्याच्यातले? त्यामुळे पुढचे बघा. आता कोणाकडे किती आहे, आणि आता याच्यातली आणखीन धक्कादायक माहिती मिळते. LIC कडे याच्यातले 10.8% शेअर्स आहेत. LIC कडे जवळजवळ 11% शेअर्स याचे आहेत. म्हणजे हा जो स्वतः राजेश मेहता आणि ज्याची फॅमिली आहे, हे जे प्रमोटर्स आहेत, यांच्याकडे साधारण 54.55% इतका यांचे याच्यामधले शेअर्स आहेत. नंतर LICचे, हा पब्लिक मनी आहे. LIC कडचा काही कोणाचा प्रायव्हेट, कोणाचा सरकारचा निधी याच्यात नाहीये. लोकांचे गुंतवलेले LICतले पैसे आहेत, जे LICनी 10.8% या कंपनीत गुंतवले. ब्रिज इंडिया फंड चे 8.46% शेअर्स याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर धीराजल ढाकण या एका फर्मचे 4.81% आहेत. श्वाब EM ETF US ची आहे, त्यांचे 2.7% आहेत. आणि 1,14,000 हे सामान्य रिटेल गुंतवणूकदार आहेत. 18.7% शेअर्स त्यांचे आहेत. हे खूप गंभीर आहे. आता मला सांगा, इतकी मोठी फसवणूक होते आहे, LICला माहितच नाही. LIC त्या कंपनीबद्दल
काहीही माहिती न घेता इतकी प्रचंड मोठी रक्कम 10.8% ही याच्यामध्ये गुंतवते. म्हणजे जी कंपनी त्यांचा टर्नओव्हर 16 लाख कोटी रुपये असं सांगत होती, 16 लाख कोटी रुपयाच्या टर्नओव्हरच्या कंपनीचे 11% जवळजवळ शेअर्स LIC विकत घेतं. आणि आता काय झालंय? आता हा शेअर, हा रिपोर्ट येईपर्यंत 3 जूनला 745 रुपयाला होता, 10 रुपयाचा. तो आता 103 रुपयावरती आलाय. 103 रुपयावरती कोसळलाय. 745 वरून 103. 86%, 86% रक्कम गेली. म्हणजे हे जे काही LICचे याच्यामध्ये समजा आपण असं गृहीत धरू 2000 कोटी रुपये होते. 2000 कोटी रुपये LICचे जर त्याच्यामध्ये असतील, उदाहरणार्थ सांगतोय, जास्त होते, पण 2000 कोटी रुपये जर LICचे असतील तर त्यातले 1700 कोटी रुपये गेले. नाहीसे, नष्ट, हवेत फुर्र LICचे पैसे गेले. आणि LICचे गेले म्हणजे कोणाचे गेले? तुमचे आणि माझे गेले. आपण LIC मध्ये गुंतवणूक करतो ना, आपण प्रीमियम भरतो. आपण भरलेला प्रीमियम LIC नंतर कुठेतरी इन्व्हेस्ट करते, हे करते. आणि LIC कोणाच्या सल्ल्यावरून करते? मग LIC अदानीचे शेअर्स विकत घेते. ती मागे एक बँक बुडायला निघाली होती, तेव्हा LIC धावली आणि LICने ते शेअर्स विकत घेतले आणि ती बुडता बुडता वाचवली. तर LIC कोणाच्या सल्ल्यावरून करते? LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनी लिमिटेड ही अर्थ मंत्रालयाच्या खालती काम करते. आणि हे म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे, मुळात LICनी या राजेश एक्सपोर्ट्समध्ये भारतातल्या एकाही म्युच्युअल फंड कंपनीचा एकही रुपया नाही. भारतातल्या एकाही म्युच्युअल फंडनी या कंपनीमध्ये एक छदाम सुद्धा गुंतवला नाही. त्या कंपनीमध्ये LIC जवळजवळ 11% त्या कंपनीचे शेअर्स विकत घेते. कोणाच्या सांगण्यावरून? कोणी सल्ला दिला LICला? कोण LICचे फायनान्शियल ऍडवायझर्स आहेत? फाशी द्या त्यांना. कारण सामान्य माणसाचा रुपया कष्टाने कमावलेला हा बुडालेला आहे त्याच्यात. हे खूप भयंकर आहे. आणि मग हे माहिती नव्हतं सेबी सारख्या संस्थेला. आता हे 15 लाख कोटी रुपये जे आहेत, हे किती मोठे आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे 1515 वरती 11 शून्य 1515 या आकड्यावरती 11 शून्य येतात. आणि हे भारताच्या संपूर्ण संरक्षण खात्याच्या अर्थसंकल्पाच्या 2.5 पट आहे. 2.5 पट. त्याच्यानंतर भारत जेवढं सोनं आयात करतो दर वर्षाला, आतापर्यंत करत होता, त्याच्या जवळजवळ 3 पट, 2.7 टाइम्स, 2.7 पट संपूर्ण देशात जेवढं सोनं आयात होतं त्याच्यापेक्षा 2.7 पट ही फसवणूक आहे. किंवा भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था 2025ची आर्थिक वर्ष जर धरलं, GDP त्याच्या 5.1%, 5.1% भारताच्या पूर्ण अर्थव्यवस्थेच्या. सत्यम नावाचा एक घोटाळा झाला होता 2009 साली. त्याच्या 2123 पट हा आहे. 2123 पट. सत्यमचा पण स्टॉक मार्केटमधलाच घोटाळा होता. नंतर नीरव मोदींनी पंजाब नॅशनल बँकेची जी फसवणूक केली, नीरव मोदींनी पंजाब नॅशनल बँकेच्या केलेल्या फसवणुकीच्या 2416 पट हा घोटाळा आहे. आणखीन समजून घ्यायचंय. आता हा सेबीचा 109 पानांचा जो आदेश आहे, त्यांनी पहिल्यांदा तर
राजेश मेहता आणि राजेश एक्सपोर्ट्स सिक्युरिटीज मध्ये खरेदी विक्री व्यवहार पुढील आदेशांपर्यंत कोणी करू शकणार नाही. म्हणजे आता 107 रुपयाचा जो झालेला आहे तो त्या 107 रुपयालाच राहील, त्याच्या खालती येणार नाही, कारण त्याचं काही त्या शेअर्सची ट्रान्झॅक्शन्सच आता एलआयसीनी सेबीनी बंद करून टाकली. त्याच्यानंतर कंपनीनी तात्काळ निष्पक्ष आर्थिक अहवाल आणि संबंधित म्हणजे संबंधित पार्टीज ज्या कोण असतील याच्याशी त्याचे व्यवहार प्रकाशित करणं आवश्यक आहे अशी ऑर्डर दिली. नंतर नवीन फॉरेन्सिक ऑडिट करायचं याचा संपूर्ण आदेश दिला आणि पूर्ण सहकार्य हे करावंच लागेल या राजेश मेहतांना. नंतर NFRA च्या बाबतीतला की ऑडिटर्सला या फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये संभाव्य गैरव्यवहारासाठी राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरणाकडे, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग जे होतं याच्याकडे रेफर त्यांना या संदर्भामध्ये केलेलं आहे. आता या व्यवहारांमधले 97 ते 99% आकडे हे इन्फ्लेट केलेले आहेत, फुगवलेत. आणि या फुगवलेल्या टर्नओव्हरच्या आधारे ते सेबीमध्ये डिक्लेरेशन्स देत होते आणि त्या फुगवलेल्या त्यांच्या टर्नओव्हरच्या आधारे सामान्य माणसं त्यात गुंतवणूक करत होते की अरे वा ही इतकी मोठी कंपनी होतीये, इतकी चांगली कंपनी होतीये असं म्हणून लोकांनी याच्यामध्ये पैसे गुंतवले. आता हा आणखीन एक बघा, आणखीन इतर घोटाळ्यांची तुलना आपण 15 लाख कोटी जे आहेत ही एकूण फसवणूक आहे. हे ABG शिपयार्ड आत्ता 2022 साली काही खूप गाजलेलं प्रकरण होतं आणि असं म्हटलं जात होतं त्यावेळेला की हे 22,000 कोटी रुपयाचं 22,842 कोटी रुपयाचं हे जे स्कॅम आहे ABG शिपयार्डचं हे आत्तापर्यंतचं भारतातलं सर्वात मोठं स्कॅम आहे. या 22,000 कोटीच्या तुलनेत हे 15 लाख कोटी रुपयाचं घोटाळा आहे. नीरव मोदीचा 13,578 कोटी रुपयाचा घोटाळा होता. विजय मल्ल्यानी 9,000 कोटी रुपये हा कर्ज बुडवलेलं होतं. सत्यमचा घोटाळा 7,136 कोटी रुपयाचा होता, जो बॅलन्स शीटमध्ये त्यांनी फसवणूक केलेली होती. आणि त्याच्या तुलनेत हे बघा, आता यातले हे आरोप आहेत. यातले सत्यम घोटाळा जो 2009 साली झाला होता त्यात गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली. विजय मल्ल्या पळून गेला 2016ला. नीरव मोदी 2018ला पळून गेला. ABG शिपयार्डवाला पळून गेला 2022 साली. आणि राजेश एक्सपोर्ट्सवाला, हे एवढे घोटाळे झाले. राजेश एक्सपोर्टवाला काल मुलाखती देत होता टेलिव्हिजनवाला चॅनलला. आणि हे आधीच्या घोटाळ्यांमधले 2014 नंतर जे घोटाळे झाले, नीरव मोदी असतील बाकी सगळे, हे सगळे पळून गेले. विजय मल्ल्या पळून गेला, मेहुल चोक्सी पळून गेला, ललित मोदी पळून गेला. आता 10 प्रश्न आहेत ज्यामुळे हे संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनला एक आकार येऊ शकतो. पहिला, आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणीमधली गुंतवणूक खरोखर अस्तित्वात आहे का? म्हणजे खरोखर त्या नावाची आफ्रिकेमध्ये सोन्याची खाण आहे का? आणि त्यात खरोखर राजेश एक्सपोर्ट्सनी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का? हे इन्व्हेस्टिगेट करावं लागेल, कारण तिथले ऍसेट्स सर्वात मोठे दाखवले गेलेले आहेत. राजेश एक्सपोर्ट्सचं खरं उत्पन्न काय आहे हे इन्व्हेस्टिगेट झालं पाहिजे, कारण स्वित्झर्लंड मधल्या कंपनीचा जास्तीत जास्त टर्नओव्हर 740 कोटी आहे. तिचा काही 15 लाख कोटी रुपये वगैरे असा टर्नओव्हर नाहीये. नंतर 117 अब्ज हे जे ऍसेट्स सांगितले गेले, जवळजवळ 11-12 लाख कोटी रुपयाचे, हे खरे आहेत का हे तपासावं लागेल. ऑडिटर्स, या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असलेली ही कंपनी, यांचे जे ऑडिटर्स आहेत, यांचे जे ऑडिट रिपोर्ट दरवर्षी पब्लिश होत होते, या ऑडिटर्सनी वर्षानुवर्ष या राजेश एक्सपोर्ट्सच्या ऑडिट रिपोर्ट्सवरती सह्या का केल्या? हे ऑडिटर्स कोण? राजेश एक्सपोर्ट्सचे ऑडिटर्स कोण? तेही या घोटाळ्यातले सहभागी आहेत का? त्यांनाही याचा लाभ मिळत होता का? खूप महत्वाचा भाग आहे. मेहता कुटुंबाच्या व्यतिरिक्त आणखीन कोण कोण यात बेनिफिशरी आहे? असं का म्हणतोय?
आलं असेल लक्षात ना. मेहता कुटुंबाच्या व्यतिरिक्त यात कोणीतरी बेनिफिशियरी आहे, म्हणूनच LICनी, भारत सरकारच्या LICनी जवळजवळ 11% शेअर्स या कंपनीचे विकत घेतले. कोण आहे तो लाभार्थी ज्यांनी LICला हा सल्ला दिला? त्यानंतर बँकांनी याचं योग्य इन्व्हेस्टिगेशन केलं होतं का? इतकी ट्रान्झॅक्शन याच्यात दिसत होती. LICनी ही जी काही इन्व्हेस्टमेंट केली 10.8%, ही कशी केली, ही पकडली का नाही गेली? LICचं सुद्धा ऑडिट होतं. त्याच्यानंतर जे 106 कोटी रुपये राजेश मेहतानी कंपनीला परत नाही केले, ते कुठे गेलेत? त्याच्यानंतर स्विस कंपन्या, त्यांच्या डेटा प्रोटेक्शन ऍक्टच्या पलीकडे जाऊन स्वित्झर्लंडमधल्या कंपन्यांनी हा डेटा सेबी बरोबर शेअर करणं, यासाठी भारत सरकार काही दबाव आणू शकतं का? आणेल का? कारण याच भारत सरकारमधल्या कोणीतरी LICला पैसे गुंतवायला लावले. आता त्याच भारत सरकारमधलं कोणीतरी स्वित्झर्लंडमधून हा डेटा द्या असं म्हणेल का? वाटतं तुम्हाला असं म्हणेल? आणि यावरती काय पुढे कायदेशीर कारवाई होईल? आता हे सगळे अंदाजे आकडे बघा. 15 लाख कोटी रुपये बनावट, यातले 99.8% उत्पन्न फसवं असल्याचं सेबीचं म्हणणं. 338 कोटी रुपये वैयक्तिक खात्यांमध्ये वळवले. 1,94,000 गुंतवणूकदार याच्यातले LICकडे सार्वजनिक पैसा हा त्याच्यामध्ये गुंतवलेला. आणि हे सगळं हे असं प्रकरण आहे. आता हे एवढंच प्रकरण आहे का? थोडं आणखीन. हा एक फोटो बघा, काही वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळेला विश्वगुरु तरुण होते. म्हणजे नॉन बायोलॉजिकल प्राणी सुद्धा लहान असतात, तरुण असतात, म्हातारे होतात, पण नॉन बायोलॉजिकल असतात. त्यांच्याबरोबरचा हा फोटो आहे. नॉन बायोलॉजिकलच्या उजव्या हाताला हे राजेश मेहता आहेत आणि नॉन बायोलॉजिकलच्या डाव्या हाताला राजेश मेहतांचे मोठे भाऊ प्रशांत मेहता आहेत, जे राजेश एक्सपोर्ट्सचे फाउंडर आहेत, दोघं जण. आणि मध्ये आपले विश्वगुरु नॉन बायोलॉजिकल प्राणी. आता कळलं LICने या कंपनीत 10.8% पैसे का गुंतवले, 11% सामान्य लोकांचे. कळलं असेल ना? आता कळलं असेल की तक्रार होऊन सुद्धा सेबीनी याच्याकडे दुर्लक्ष का केलं, इतके महिने 8 महिने का घेतले हे सगळं करायला. आणि मग जेव्हा राजेश मेहता भारतातच नाहीत, त्यावेळेला हा एक रिपोर्ट जाहीर केला. राजेश मेहतांच्या राजेश एक्सपोर्ट कंपनीच्या सगळ्या व्यवहारांवरती बंदी आणली आणि आता याचं इन्व्हेस्टिगेशन करा म्हणून सांगितलं. याचं काय होईल? मेहुल चोक्सीच्या इन्व्हेस्टिगेशनचं काय झालं? मेहुल भाई असं म्हणत डेव्होसला घेऊन गेले होते ना, त्याचं काय झालं? ललित मोदीचं काय झालं? नीरव मोदीचं काय झालं? विजय मल्ल्याचं काय झालं? हिंडेनबर्ग रिपोर्टचं काय झालं? हे न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेत जी गौतम अदानीच्या विरोधात केस झाली, भारतात लाच दिली असं म्हणून आणि गुन्हा कबूल करून दंड भरून गौतम अदानींनी ती सेटल अमेरिकेत केली. पण भारतात लाच दिली हे त्यांनी कबूल करून सुद्धा भारतात लाच घेतलेल्या एकावर तरी कारवाई झाली का? इथे नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या राज्यामध्ये सर्व भ्रष्ट, जे जितके भ्रष्ट आहेत ते सगळे जपले जातील, त्यांना संरक्षण दिलं जाईल. आणि आता हे इतकं साधं होतं का? हे एक ट्विटरचा थ्रेड मुद्दाम कॉपी पेस्ट करून जमवून ठेवलेला आहे. हा बघा तुम्ही. देबशिष बसू हे 2014 पासून सांगतायत
की राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीमध्ये काहीतरी घोटाळा आहे, समथिंग फनी. हे बघा, जानेवारी 9, 2014 त्यांनी म्हटलंय विथ इट्स अकाउंटिंग. नंतर ऑगस्ट 2015 त्यांनी म्हटलंय राजेश एक्सपोर्ट्स रिपोर्टेड 23 crore प्रॉफिट इन जून क्वार्टर बट झिरो टॅक्स प्रोव्हिजन. टॅक्सची प्रोव्हिजन काय केली? ₹0. त्या क्वार्टरचे रिझल्ट जाहीर केले कंपनीने, 24 कोटी रुपयाचा प्रॉफिट दाखवला. हे ऑगस्ट 2015 मध्ये. त्याच्यानंतर पुन्हा 2019 नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या टॉप 200 मध्ये राजेश एक्सपोर्ट्स आली. त्यात त्यांनी असं म्हटलंय देवान हाऊसिंग, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर अँड मिस्टिरियस राजेश एक्सपोर्ट्स. नंतर राजेश एक्सपोर्ट्स 2016 राजेश एक्सपोर्ट्स इन फॉर्च्यून 500 रिप्लेसिंग ONGC क्वेश्चन मार्क टाकून त्यांनी विचारलंय. यू कॅन फूल ऑल द पीपल ऑल द टाइम इन सम केसेस. म्हणजे काही केसेसमध्ये तुम्ही सर्व लोकांना पूर्णपणे मूर्ख बनवू शकता. हे देबशिष बसू 2016 मध्ये म्हणतायत. आणि हे सगळं ते म्हणत असून सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे, आणि ते म्हणजे सुचेता दलाल, मनी लाईफ, त्यांचं स्वतःचं मनी लिफ्टर्स नावाचं हँडल आहे. हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये असून सुद्धा सेबी याकडे 2014 पासून आत्तापर्यंत म्हणजे मार्च 2026 पर्यंत पूर्ण दुर्लक्ष करत होती कोणाच्या सांगण्यावर. आणि आता ही शेवटची इतकी वर्ष हे सगळा मूर्ख भक्त संप्रदाय, लो आयक्यू बुलडोजर नालायक भाजपवाले, भारताची अर्थव्यवस्था इतकी, भारताची GDP इतका, सर्वात मोठ्याने वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था वगैरे. भारताचं एकूण एक्सपोर्ट्स ITचं 2026चं हे $246 बिलियन एकूण एक्सपोर्ट्स, आणि एकट्या राजेश एक्सपोर्ट्सचं $82 बिलियन. त्याच्या 33%, भारताच्या एकूण निर्यातीच्या 33% राजेश. आणि हे 33% आकडे जर फुगवलेले असतील, हे GDPच्या 5.1% आहेत. त्याचा एकूण आकडा 5.1%. आणि मग हे जे सांगत होते की भारताचा GDP 7% वाढतोय, 7.2% वाढतोय, त्यातला इतका मोठा हिस्सा जर बोगस होता, तर मग भारताचा खरा GDP काय? आणि हा खरा GDP जगातल्या देशांना माहिती असल्यामुळे आता ते देश, त्या देशांनी भारतामध्ये पैसे गुंतवणं बंद केलंय का? यावर्षीचा भारतातला नेट FDI हा निगेटिव्ह आहे. गुंतवणूक आलीच नाही, उलटी असलेली परत चालली. आणि या सगळ्या पाठीमागे विश्वगुरूंच्या बाजूला उभं राहून हसणारे आणि त्याच्या बाजूला उभं राहून हसणारे विश्वगुरू, 15 लाख कोटी रुपयाचा घोटाळा हा भारतात झालेला आहे. आणि सरकारी यंत्रणा सगळ्या, ED, CBI, इन्कम टॅक्स, या कोणाच्या मागे धावताना दिसतात? आणि त्या यातल्या एका तरी प्रकरणात आल्या होत्या का? इतकं वाईट चाललेलं आहे. विनाश केला जातोय या देशाचा, आणि तो आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या भारत मातेचा हा विनाश, नायनाट हा बघत राहायचा का? तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करा. हे जास्तीत जास्त सोशल मीडियावरती एक्सप्रेस व्हा. जास्तीत जास्त लोकांना जागं करा. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ हाईप करा. याची लिंक जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आपण सतत अशा घोटाळेबाज प्रकरणांचे धिंडवडे काढत राहू. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.